नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जे बनवलेलं आहे ना पिठलं, तर हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने पिठलं बनवलं ना, तर अजिबात तुमच्या पिठल्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि चवीला म्हणाल तर खूपच अप्रतिम लागतं हे पिठलं. आता तुम्ही बेसन किंवा पिठलं किंवा आणखीन काय म्हणत असाल ते म्हणू शकता. पण खरंच या पिठल्याची चव जी आहे ना, अप्रतिम आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा. तर आता आपण घेतलेले आहे कांद्याची पात आणि आता बेसनाचे तर प्रकार तुम्ही भरपूर पाहिले असतील, पण कसं आहे ना, रोजचंच नेहमीचंच पिठलं आहे, पण त्याला पण थोडासा वेगळा फ्लेवर दिला ना की खायलासुद्धा मजा येते आणि बनवायलासुद्धा काहीतरी वेगळे पण वाटतं की आपण आज काहीतरी वेगळं बनवले. तर या अगोदरसुद्धा मी बेसनाचे खूप प्रकार अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, तर तुम्ही ते सुद्धा नक्की पाहू शकता. मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आता आपण ही कांद्याची पात जी आहे ना कट करून घेतलेली आहे, ही आपण अगोदरच धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्याच पातीचा जो कांदा आहे तोच आपण फोडणीसाठी वापरणार आहे, कारण हा कांदा जो आहे ना चवीला खूपच अप्रतिम लागतो आणि थोडासा गोडसर असल्यामुळं आपल्या बेसनाची चव जी आहे ना खूप छान लागते. तर आता आपण बेसनाला फोडणी देण्यासाठी कढई ठेवून तेल टाकलेलं आहे. नंतर मोहरी, जिरे. बेसनासाठी मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं ना की बेसनाची चव आणखीनच वाढते. तर आता आपण मोहरी, जिरे तडल्यानंतर घातलेली आहे लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा घालू शकतात. आता माझ्याकडं नाही आहे. तर आता आपण घातलेला आहे कांद्याच्या पातीचाच जो कांदा होता ना, तर तोच कांदा घातलेला आहे. 3-4 कांद्याचे पातीचे कांदे जे होते तर तेच आपण कट करून घातलेले आहे. आता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की आता आपण एक मिडियम आकाराचा टोमॅटो आहे तर तो सुद्धा कट करून घातलेला आहे. बेसन तुम्ही जेव्हाही बनवता ना तर आवर्जून तुम्ही टोमॅटो घाला, कारण टोमॅटोमुळे जे आहे ना आपल्या बेसनाची चव जी आहे ना खूपच अप्रतिम लागते. म्हणून तुम्ही टोमॅटो कधीही स्किप करायचं नाही बेसन बनवताना. आता आपण जी ही कट केलेली कांद्याची पात आहे ती घातलेली आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. टोमॅटो घातल्यानंतर जेव्हा थोडंसं मीठ घालतो ना तर थोडं झाकण ठेवलं तर टोमॅटो पटकन शिजतं. आता आपण हे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि कांद्याची पात एकदम मऊ शिजली पाहिजे फोडणीमध्ये, तेव्हाच ती आपल्या बेसनामध्ये जे आहे ना एकदम हिरवीगार दिसते आणि मग आपलं बेसन कसं आहे ना एकदम कलरफुल बनतं आणि मग लहान मुलांनासुद्धा असं कलरफुल जेवण जर असेल ना तर खूप आवडतं. आता आपण घातलेली आहे थोडीशी हळद, नंतर घातलेलं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं तरीही चालतं. आता आपण 1 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता हे 3 ते 4 व्यक्तींसाठी बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीनुसार बेसनाची क्वांटिटी करू शकता. तर आता आपण ह्या पाण्याला उकळी फुटली की नंतर घालणार आहे बेसन. आणि आता हे बेसन घालण्यासाठी आपण चाळणीनं चाळूनच घालणार आहेत, कारण जेव्हा आपण असं बेसन घालतो ना तर आपल्या बेसनामध्ये अजिबात गाठी होत नाही. तर आता ही माझी खूप छोटीशी चाळणी आहे. मला ही यात्रेमध्ये एका भेटली आणि अशा यात्रेमध्ये गेलं का मला छोट्या छोट्या खूप वेगळ्या आणि युनिक गोष्टी दिसल्या का मी आवर्जून घेते. तर असंच यात्रेमध्ये गेल्यानंतर मला ही चाळणी भेटलेली आहे. तर आता ही आपली चाळणी ना एकदम कढईमध्ये बसण्या एवढीच आहे, अजिबात बाहेर पीठ पडत नाही. तर आता आपण हे चाळून बेसनपीठ या बेसनामध्ये घातलेलं आहे. आणि आता दुसरं साहित्य कुठलंच नाही वापरलं ना तरीही आपल्या बेसनामध्ये अजिबात गाठी होत नाहीत आणि जरीही थोड्याशा गाठी वाटल्या ना तरीही या पळीनं थोड्याशा मॅश करायच्या, म्हणजे त्या फोडून घ्यायच्या. मग आपल्या गाठी पण फुटल्या जातात आणि बेसन बिलकुल गाठीविरहित बनतं. आता आपण मस्त बेसन हटवून घेतलेलं आहे. तसं तर ह्या कांद्याच्या पातीमुळे आपल्या बेसनामध्ये अजिबात गाठ तयारच होत नाही, पण जरीही थोडीशी गाठ वाटली ना तर ह्या पळीनं थोडंसं फोडून घ्यायचं. आता आपण वरतून घातलेली आहे कोथिंबीर आणि आपलं हे झणझणीत मस्त चमचमीत बेसन तयार झालेलं आहे. तर चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुमची लाईक आणि कमेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते, खूप मोलाची असते. त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक करत जा आणि कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते. व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.